नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया सॅटर्डे स्पेशल नाश्ता। तर आपण पास्ता बनवणार आहोत। पास्ता घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे उभा चिरून पातळ असा कट करून, शिमला मिर्च, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, पास्ता मसाला, मायोनीज, पास्ता सॉस घेतलेला आहे आणि मीठ घेतलेले आहे। एका टोपामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। तेल टाकायचं कारण पास्ता एकमेकांना चिकटू नये म्हणून शिजताना। तर बघू शकता आपण त्याच्यामध्ये पास्ता ॲड केलेला आहे। पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता ॲड केला, व्यवस्थित असा तो शिजवून घ्यायचा, हलवत राहायचं वरच्यावर त्याला, कारण पास्ता एकमेकांना चिकटू नये म्हणून किंवा टोपाला चिकटू नये। तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे। कांदा टाकल्यानंतर तो व्यवस्थित असा 2 मिनिटं हलवून घ्यायचा, जास्त कांदा शिजवून घ्यायचा नाही किंवा भाजून घ्यायचा नाही। आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे, तर ती पण 2 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत। जास्त प्रमाणात असं काही भाजायचं नाही आपल्याला हे। आणि नंतर टोमॅटो ॲड केलेलं आहे। टोमॅटोचा प्रश्न असा आहे की टोमॅटोला आपल्याला थोडंसं विरघळलं पाहिजे टोमॅटो, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून घेतल्यानंतर ही भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत, तोपर्यंत आपला पास्ता शिजलेला आहे। पास्ता आपण एका चाळणीमध्ये घेतलेला आहे, जास्तीचं पाणी आपण ह्याच्यामध्ये काढून घेत आहोत, त्याच्यामुळे चाळणीमध्ये काढून ठेवलं, पाणी सगळं व्यवस्थित असं निघालेलं आहे। पास्ता व्यवस्थित असं छानपैकी शिजलेला आहे आणि पास्ता जास्त वेळ शिजवून ठेवायचा नाही, कारण तो एकमेकांना चिकटतो। तर आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं, ते पण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये पास्ता मसाला टाकलेला आहे आणि पास्ता मसाला झाल्यानंतर आपण त्याच्यात मायोनीज टाकलेला आहे। मायोनीज टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पास्ता सॉस टाकलेला आहे, बघू शकता। ते व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, खाली चिकटलेलं वगैरे काही नाही आहे, व्यवस्थित असं ते हे झालेलं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो शिजवलेला पास्ता होता तो ॲड करणार आहोत। तर बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता एकमेकांना अजिबात चिकटलेला नाही, व्यवस्थित असा सुट्टा असा पास्ता तयार झालेला आहे। असं काही चिकटतो जास्त वेळ शिजवून ठेवला तर आता आपण या पद्धतीने बनवलं तर बरोबर आपला पास्ता रेडी होतो। तर रेडी आपला पास्ता। आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी